Black windows when she go down. You must be crazy.
मावशी हा बोला घेऊ एवढं नटून तटून पावसात तर कुठं चालला म्हणायचं म्हणजे तुम्हालाही काय माहिती म्हणजे काय नाही हो अहो नागपंचमी खेळाचा संपलेला आहे बर आमचा पुराचा सासूरवाडीचा म्हणजे गौरीवंता सण आहे होय काय पण आताच्या महिलां मुली हो पारंपरिक खेळ पद्धतीने सगळं बंदच केलाय बघा. बंद केलाय मावशी अहो त्याच्यामुळे चाळीस बाहेर होत नाही ना होय होय आता मीच म्हणावं घेतले हा घरपती गेले हा. सर्व महिलांना मुलीला सांगून बाहेरलो बर कोणी खेळायची आपल्याला घ्यायचं आहे हा त्याच्यामुळे आपल्याला घरात म्हणजे 2 वर्ष वाढल बर आणि व्याधीला तुम्ही बरी पडणार नाही बरोबर आहे तर चंदूची मालकी म्हटली मालकान लावून दिली तरी असं झालं व्हय? असं झालं हा. तिथं सुरुवात झाली बर बर पण काही जण येतो महाराज चालेल की. त्याची थोडीफार वाट व्हायला पाहिजे अगं बाय 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 पर नको कोण घे काय करायली मी होय होय. कबड्डी खेळायला ह्या वेळेस ती कबड्डी खेळायची का अगं तुम्हा सगळ्या जाऊन मी सांगितलं बाळांनो पोळी खेळायसाठी या किंवा बर. कबड्डी खेळायचं आहे बर मला विचारतीस काय करायला आलीस ना म्हणजे तू जुमा पोळी खेळायची का तेव्हा पोळी खेळायला अगं चांगली नटून तरुण आलीस की ग त्यांच्या मुलीची शिवून दिसलं पाहिजे म्हणतात जरा कारण माता पण चांगली नटलीस बघ जरा माझ्या म्हाताऱ्याला बरं वाटतंय म्हणतात ना एवढं प्रेमात आहे माता रे असं जे बाई असं दे. केलं वगैरे हा बोल की ग आधी आधी चलून बोलला बर तुझं नाव काय गं? म्हणजे मला बाई ऐकलंयस ग आणि आत्ताच्या मुलीची ओळख आहे ना मला सांगू म्हणते सांग की गं माझं नाव रणजित वाई 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 का ग आणि आता तू 50शी ओरडली बर पण आज लागेल असं नाव कुठंच ऐकलं नाही असं म्हणजे कसं ग अगं दिसायला शुद्ध राहीस वागायला सुशिक्षित आहेस होय काय ग तुझ्या आई बाबा तुझं नाव ठेवलंय काय ग अगं रांडी कुठे नाव तुझ्या कानाचं नाव प्रश्न झालं का काय झालं गं? अगं माझं नाव रणदी नाव माझं नाव रणजी आल्यावर पाक रणजीत केलीस नाही म्हातारपणा नावालीस काय काय ग बाई अगं तेच मी सांगायला प्रयत्न केला ग तुला दिसायला सुंदर आणि वागायला सुंदर होय नाव काय बाई माझं नाव रंजन आहे हा आकडच्या आधी लागल्या गेलो ग हा? कोणाचं ग तू? म्हणजे माझ्या मालकाचं नाव माहित नाही अगं तेच मी सांगायला तुला आत्ताच्या मुलांनी बोलवलं मला सांगू म्हणते सांग की गं. मी त्या सचिन पाटलांची सचिन पाटील आहे ना? होय काय करतात ग ते? आमचा ट्रॅक्टर आहे म्हणजे तुमचा ट्रॅक्टर पण आहे होय काय येतोस मला बसाय तुमचा ट्रॅक्टर आहे अगं रंजना तुझा मालक काम झाला काय वेळी एवढं बोलायचं मला खाळा बसू अगं दगड लावून कोण बसायला होय ग काय लावा सगळं आणि तुझं म्हातारा काय कामाचा त्याला लावून दे ना केलं वगैरे बोल की ग तुला लय बोला असं वाटत नाही लय बोलली केलं वगैरे बोल की पण आणि पुढे जातं बाकी कुठे अगं येते की तुला वाढ बघूया होय अगं असं करायचं वय ग असं म्हणजे ग अगं मला पिंजूरचा वय ग तुला परवा म्हणलं ग वय ग पर बाबू अगं मला वाटलं तुम्ही सगळ्या मिळून दिशील अगं एखादे हात माझी नाही मला आता काय झाले तुला सांगू काय हा दररोज या जागरण फोगडी फोगडी मला आता म्हणजे जाम झालंय होय काय? त्याच्यामुळे सुधारणा झालं म्हणजे तुला विसरलीस म्हण की ग. विसरलं असं झालं. काय सांगू पाहिजे रंजना काय झालं ग अगं फोडली काय झाली की ग बर तुला माझ्या मात्राला असं बर डॉक्टर म्हटला तर त्याला खोडवून यायला पाहिजे तुला सासऱ्याला होय एवढं जास्त झालंय होय का सासऱ्याच्या रेडी एवढा नाही थोडं घेतो म्हणजे अगं जरा इंजेक्शन बिटक्यात घेते असं म्हणतोय. म्हणून कोड्या मिळते बरं डॉक्टरनं 4-5 कॅल्शियम लावलं मात्र तिथं टन्ना 9 रुपये घाला पण आलं बघ काय सांगतेस तू? बघ बाई मग काय केलं म्हाताऱ्याला का पत्याचं का नाही होय. म्हातारा म्हटलं मी पण फुल घेणार म्हटलं की
चांगलं खोटं दिसली मग? काय केलं मी पाहतले हुशार समुद्र दुकानात गेलो एवढं चिंबुरे घेतलं एवढं फुटाने घेतलं सगळ्या घरात नाहीच कटलं म्हटलं एक एक तिथून खातो पुढे येतो बाई काही चांगलं केलं मग बाई डोकं बघितलं फाटलं मग आता आमच्या तोडला द्यायचा असं असतो दिवसभर चुकीत बसला का बस बाई बाळको असं कुठं असते माहिती का बघा कसं होय ते म्हणजे ना हा बोल की ग काय करायला काय येतं तू अगं गव्हाल ते सांगायला मग चालले गव्हा नाही ना बाई ग का ग बोलतो बाई ग होय कसं ग अंदाज ग अगं पिशवीच ना ग आणलं गहू अगं तुझ्या वस्ताला पडली पिशवी कोणत्या भावाने विचारेल तुला अगं कुठल्या भाऊ घेऊन बसलीच माझ्या नवऱ्याने दिलं पैसे त्याचं मी आणलं गहू अगं नवऱ्या नवं कोणत्या तराने विचारेल तुला असं होय अगं 2 रुपयाच्या दरानं बाई ग का ग 2 रुपयाचं कटावे की तुझं होय आणि आमचं बँकेत जाऊन दागिने पडलं आमचं 5 रुपयात काढाय ना मग तुला मामलेदाराबद्दल जायला नको पण इथे थोड्यापर्यंत तुला मागलं ठीक आहे हे बघ उद्या मामलेदार नाही तर मला सोडतं तुम्ही नाव घालते घालण्या ग अगं ते ना बघ हा बोल की ग अगं लक्ष्मी मेरकावाट गेलात ग यो ते होय? हा? ते घरात 4 रुपयाचं भांडण हा? होतं ते मोडी उघडलं नाही केलं बाई ग आता भांड्याच्या मुडीवर जायचं होय ग मग कशी विचारते लक्ष्मी बाहेर का वाटत अगं मला माझ्या नवऱ्याने केलाय होय तुला तुझ्या नवऱ्याने केलाय आणि आम्हाला गावातल्या भाषा लोकांनी पट्टी काढून घेतली. अगं मला पण माझ्या नवऱ्यानेच केलाय की ग काय सांगते मग चांगला मोठा केलाय की ग मग बाई बर असू दे बाई ते नव हा? ते नव्ह? हा? तुला केस एवढे कशाला वाढलं की शॅम्पू लावते कसला मसला काय गाईचा ग अगं तुला मोडून पडला म्हशीचा घायचा क्लिनिक पुढे शॅम्पू लावते अगं तोच ग टप्पाच करायचं का पार्टीच करावं ग अगं तो टप्पाच मी कालवायचा नाही बारीक मी कालवायचा नाही असा आता घ्यायचा आणि असा लावायचा नाही ना का ग कोणी कावशी सांगितली की ग आणि ग? आणि घेतलं की ग आणि ग? केस कुठं आणि विषय बाई पाडगाव कसला सांगितलं का अगं मी केस वाढवायचं औषध सांगितलं तर बर तिथं थांबली का विचार बाई मी हरपून ध्यान कवायचं औषध लावतो कवायचं मोठी केस होती मला तुला गाडी की शेती तुझ्या रात्री बाई अगं समजून सांगायला कवे का थांबलीच का तिथे सांगितलं अगं मी हरपून ध्यान जाऊनच तोडला होय थोडं कुठलं पाहिजे अगं एवढी एवढी केस नवरा जवळ येते नाही माझ्या कशाला जवळ येईल गाडी मिशा बघून समजून सांगायला कवे गेलं ती म्हणते थांबलीच नाही होय ते ना आपण असं करायचं वेग असं म्हणजे कसं अगं असं करायचं वेग आता का असं म्हणजे कसं अगं का? असं करायचं वेग आता घे असं म्हणजे कसं ते तरी सांग की अगं माझ्या भावाचं असं करायचं वेग आता घे असं म्हणजे कसं ते तरी सांग अगं जरा चापून चुपून शिदुरी गिनी म्हटले आणि तेवढं उशिकडे 10 करायला पाहिजे तू कुठे एवढी शालू घेऊन आपली 200 चालू जातो अगं 500 चालू जातो भोगडी करायचं भांडत बसायचं अगं एवढी एवढी शिकेळ घरामध्ये अशी करायला पाहिजे तुला शांती कुठे एवढा चांगला होता अगं मुदलच्या बायका एकी मिनिटच्या काळात कुठू 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 बोलत काय केलं शालू शालू दुःख पडलं खाली मला वरून बसली की बाई तुला 250 रुपये शालू अगं 500 चालू जातो समजूनच रंजना आपण की शिदूर घेतली जरा चांगली घ्यायची अगं तू तरी मोठं बघून घेतलंच नव्हतं त्यातलं शिवच्या खाण्या वगैरे सगळं ठेवलं ती मी काळी मीठ पडली तुला मोठं गाव आहे नाही त्या आता 2 मैत्रिणी भांडण 4 भिंतीच्या आत असावी होय करायचं किती लागलं ग? बरोबर आहे बरोबर आहे ते नव आता घे ते गोडणीचं ढोर असं ओवायचे का नाही कशी ओवाय नको नीट उभीला मला कसं तरी येतोय बाई ते नव तुझं नवीन लग्न झालं का होय खरंच नवीन लग्न झालंय होय काय होय करून मोठं मारते बघ चला होय म्हणून सांगते खरंच नवीन लग्न झालंय होय बरोबर आहे बाबू पहिले 6 महिन्यापूर्वी असंच मूर्ख मारत येतात आणि एकदा आता खुरप दिलं की आपोआप मूर्ख बंद होतात बरोबर ते नाव कुणाची का तू कुणाची अगं मी माझ्या नवऱ्याची आम्ही बी आमच्या नवऱ्यांच्या आम्ही काय गावाला नाही नवऱ्याची आणि हे सगळ्या नवऱ्याची म्हणून सगळं सांग की अगं मी त्यांचं कधी नाव घेत नाही ग मग मी त्यांना लाडाने पिल्लू म्हणते मांजराचं काय कुत्र्याचं काय अगं मी लाडाने म्हणते त्यांना पिल्लू लाडाने म्हणतेस होय होय सांग तर तुझ्या पिल्लूचं नाव या सांगूच म्हणते सांग की अगं मी त्या यांची